एक हुशार कबड्डी खेळाडू पण त्याच्या माणुसकीमुळे त्याचा जीव गेला। होय, तुम्ही हे खरंच ऐकताय। ब्रिजेश सोळंकी हा एक 22 वर्षाचा युवक होता, एक राज्यस्तरीय कबड्डीपटू। त्याचं स्वप्न होतं भारतासाठी खेळायचं, पण एक छोटासा प्रसंग त्याचं आयुष्य बदलून गेला आणि शेवटी त्याला त्याचा जीव गमवावा लागला। एप्रिल महिन्यात ब्रिजेश त्याच्या गावाजवळून जात होता तेव्हा त्याला एक लहानसा कुत्र्याचं पिल्लू ड्रेनेजमध्ये अडकलेलं दिसलं। ब्रिजेशने माणुसकी दाखवत ते पिल्लू बाहेर काढलं, पण तेवढ्यात त्या पिल्ल्याने त्याला चावलं। ब्रिजेशला त्या जखमेचं फारसं काही वाटलं नाही, त्याने लसही घेतली नाही। आपल्या रोजच्या सरावात तो व्यस्त राहिला। त्याने 3 महिने काहीच लक्षणं दिसले नाहीत, पण मग अचानक एक दिवस त्याच्या अंगात अशक्तपणा येऊ लागला, हातपाय सुन्न पडायला लागले, त्याला पाण्याची भीती देखील वाटू लागली। ही सर्व लक्षणं रेबीजची असतील असं डॉक्टरांनी सांगितलं। तो रेबीजचा शिकार झाला आहे आणि तेव्हापर्यंत फार उशीर झाला होता। कुटुंबियांनी त्याला मथुरा आणि मग नॉयडाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, पण त्याच्या शरीराने साथ दिली नाही। 28 जून 2025 रोजी वाटेतच त्याचा मृत्यू झाला। कुत्रा किंवा पिल्ल चावली किती सौम्य वाटलं तरी ताबडतोब लस घ्या। एक लसीचा डोस कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो।